नमस्कार मंडळी, शीतलची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज रविवार असल्यामुळे आम्ही मटण आणले होते। तर आज त्याची झणझणीत आणि चमचमीत अशी मी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर चला त्याची आता रेसिपी पाहूया आपण। मी नेहमी मटण शिजायला टाकताना ओलं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं याची पेस्ट करून टाकते, कारण माझ्या मुलांना त्याचाच मिठाचा रस्सा आवडतो। कारण कोण कोण नुसता कांदा, कोथिंबीर, मीठ आणि हळद याची फोडणी देऊन मटण शिजवतात, पण माझ्या अशा पद्धतीने एकदा करून पहा, खूप छान मिठाचा रस्सा तयार होतो। त्यानंतर मी त्यात थोडेसे आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। मसाला भाजतानाच भरपूर मीठ टाकायचं, कारण त्यामुळे मसाला लवकर भाजून निघतो। आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये थोडासा घरकुल मटण मसाला टाकायचा। एव्हरेस्ट मसाल्यापेक्षा घरकुलचा मसाला खूप छान लागतो। त्यानंतर त्यामध्ये मटण टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे। अशा प्रकारे या मटणाला सर्व मसाला लागला पाहिजे। त्यानंतर थोडंसं झाकण ठेवून या मटणाला पाणी सुटू द्यायचं आणि त्यानंतरच पूर्ण पॅक कुकर झाकून ठेवायचा आणि त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। अशा प्रकारे आता आपलं मटण शिजून तयार आहे। तर याचा मी आता रस्सा बनवणार आहे। तर हा रस्सा मी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत बनवणार आहे। तर याची पूर्ण रेसिपी मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर केली आहे। तर चला मग माझ्या पद्धतीने एकदा मटणाचा रस्सा बनवून पहा आणि कसा लागतो ते पण पहा। आणि आज रविवार असल्यामुळे मी मुलांना बागेत घेऊन गेलते, त्याचा पण पूर्ण व्हिडिओ मी बनवला आहे। तर तो पण तुम्ही नक्की बघा आणि दोन्ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा। तसेच माझ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझे अजून नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आणि कमेंट, लाईक, शेअर पण नक्की करा। धन्यवाद।